तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे नुसतं ओरडू नको, शाने तुमचं पटन हे पोलीस जे ओळखतात त्याची नावं आणि त्याच्या गावाचं नाव मतदान झाल्यावर पडणार त्याच्या गावाची मामता आहे. नुसतं ओळखतो गेले 30-35 वर्ष मी राजकारण करतो ना. मी राज्यमंत्री झालोय, आमदार झालोय, खासदार झालोय, मंत्री झालोय, उपमुख्यमंत्री झालोय, 5 वेळेला उपमुख्यमंत्री झालोय. आपलं रेकॉर्ड आहे. पुढचा मायचा लाच करू शकत नाही. 5 वेळेला उपमुख्यमंत्री. मला ती तुमच्यामुळे संधी मिळाली. तुमच्या आशीर्वादामुळे, तुमच्या पाठिंब्यामुळे, तुमच्या तरुण तरुणींच्या एकंदरीत उत्साहामुळे. माझा भाऊ दुधाचा धंदा करतोय. गाईचा धंदा करताना त्याला परवडणार. पेपरला वाचले असेल, दादांनी सांगितलं, बाबा दादांनी आणि मामांनी त्या कॅबिनेटला वाढ झाली पाहिजे. आज पेपर वाचा. सरकारने आता 7 रुपये अनुदान करून टाकलं. आपली माणसं तिथं बसल्यानंतर काय करता येतं हे बघा. म्हणजे तुम्हाला मिळणारे डेअरीचे समजा 30 रुपये अधिक 37 रुपये मिळणार. या पद्धतीचं सरकार. आम्ही पोलीस कसं वागतो का, त्या जेलमधनं पुढं देत असताना त्याने शेजारी बसणाऱ्या पोलिसांची रिव्हॉल्वर काढली आणि एका पोलिसावर काढली. 3 गोळ्या झाली. त्याच्यात एकाला लागलं. आता जर ती विकृत माणूस तोच जर पोलिसांना मारायला लागला तर पोलीस काय गप्प बसलं? पोलिसांनी लगेच फायरिंग केलं आणि त्या सगळी तो गेला. नाहीतरी लोक म्हणत होती की त्याला जन्मठेप द्या, पण ती लवकर गेला. आम्ही केंद्रामध्ये 3ऱ्यांदा मोदी साहेब पंतप्रधान झाले. यावेळी तुम्ही जरा धक्काच दिलाय लोकसभेला. ठीक आहे, तुम्ही मतदार झाला, आपल्याला काय म्हणायचं. पण आम्ही अमित शहाना सांगितलं, अमित शहा साहेब आपल्याला कांदा निर्यात बंदी उठवायची. कांदा निर्यात बंदी उठवली गेलाय. कांद्याचे भाव वाढले नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.